लोकसभेच्या खासदार आणि त्यांची चुलत बहीण सुप्रिया सुळे यांनी खरं तर हा मुद्दा आता थेट संसदेत नेलाय आणि संसदेत आज 0 मध्ये त्या बोलत होत्या. आता हे त्या आज बोलण्यामागचं कारण हे की अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात नुकतेच कर्नाटक पोलिसात खरं तर 0 FIR नोंदवण्यात आली आणि त्या 0 FIR चा तपास हा पुढे आता महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. त्यामुळे आता महाराष्ट्र पोलिसांकडून तो बारामती ग्रामीण पोलिसात गेल्यानंतर त्याची एक शहानिशा तपास तिकडे केला जाईल. खरं तर ही FIR नोंदवून घेण्यापासूनच खरं तर तो वेगळा संघर्ष होता, जो खरं तर पवार कुटुंबियांच्या वतीने सांगायचं झालं तर रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी खरं तर आणि युगेंद्र पवार यांनी माध्यमांसमोर येऊन मांडला. पण जी कर्नाटक पोलिसात FIR झाली ती FIR खरं तर मग त्याला खूप राजकीय वळण मिळालं. कारण याविषयी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र बुधवारी ज्यावेळेस ते विधानसभेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी ते कर्नाटक पोलिसांना खडेबोल सुनावलं आणि यातून महाराष्ट्राला कसं कमी लेखण्याचं किंवा महाराष्ट्राची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला असा एक आरोप त्यांनी केला. आणि मग त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हाच FIR चा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. लोकसभेत 0 मध्ये बोलताना सुप्रिया सुळेंनी खरं तर न्यायाची मागणी केली. त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या भावाच्या विमान अपघाताला 2 महिने झाले. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा जातो तेव्हा त्याचं दुःख त्या कुटुंबालाच माहिती असतं. आम्ही सुद्धा हे भोगलंय. 2 महिने झाले आमच्या कुटुंबाला न्याय मिळत नाहीये. माझा भाऊ महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता, त्याला जर न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाचं काय, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रोहित पवारला एक FIR करायला जंग करावं लागलं. आमच्या महाराष्ट्रात तर FIR घेतलाच नाही, पण अनेक राज्यांमध्ये जाऊन त्याने प्रयत्न केले. FIR घेण्यासाठी विनवण्या केल्या. एक FIR करायला एवढी अडचण काय होती, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. जर या देशातल्या एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा एवढा मोठा अपघात होत असेल आणि अपघात होऊन सुद्धा जर FIR नोंदवली जात नसेल तर मग सामान्य माणसांनी जायचं कुठे, हा मुद्दा सुप्रिया सुळेंनी खरं तर पुन्हा एकदा संसदेत उपस्थित केला. कारण यावर सुप्रिया सुळेंचं असंही म्हणणं आहे की अजित पवार जेवढा माझा भाऊ होता तेवढा तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक मनातला लाडका नेता होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याचा एवढा मोठा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको का, हा प्रश्न सुद्धा त्या विचारतायत. आणि मग माझी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की अपघाताची पारदर्शक चौकशी करा. प्रत्येक कुटुंबासाठी न्याय समान असला पाहिजे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. कारण मुख्यमंत्री कालच यावर भाष्य केलं होतं. असं सांगत सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की त्यांना म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा माझी एवढीच विनंती आहे की टाइम बाउंड मॅनर मध्ये चौकशी झाली पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरं खरं तर सरकारनं दिली पाहिजेत. अजित पवारांसह विमानात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, अशीच सरकारला आपली विनंती आहे, असं खरं तर सुप्रिया सुळेंनी आज म्हटलंय. त्यामुळे 28 जानेवारी 2026 ची सकाळ खरं तर ही महाराष्ट्राला हादरवणारी होती. कारण अचानक कामाचा माणूस कायम सकाळी पहाटे उठून म्हणजे प्रशासनाला कामाला लावणारे अजितदादा हे अचानक कामानिमित्तच येत होते. बारामतीत प्रचारानिमित्त ते येत होते आणि त्याच वेळी खरं तर काळानं घाला घातला आणि विमान अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झालं. पण ते अपघात होता की तो घातपात होता, याविषयी अनेक संशय व्यक्त केले जात आहेत. सर्वसामान्य माणसांमध्ये सुद्धा या प्रश्नावरती अजूनही म्हणजे जो त्यांच्या पक्षाचा असो वा नसो पण अजितदादांवर प्रेम करणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याला एवढंच वाटतं की अजितदादांचं नेमकं काय झालं, अजितदादांचा मृत्यू हा खरंच अपघातानं झाला की त्यांचा घातपात झाला, याचं उत्तर खरं तर कुठेतरी प्रत्येकाला हवं. आणि मग त्याच विषयी खरं तर चौकशी झाली पाहिजे, निपक्षपाती तपास झाला पाहिजे, असं खरं तर पवार कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे. त्यामुळे आता हे तपास पुढे हा तपास कसा होतोय, जो FIR वर्ग करण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलिसांकडे, त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतायत. आणि खरं तर जय पवार याविषयी पत्रकार परिषद घेणार होते, पण त्यांची भूमिका म्हणजे जी अजित पवारांची इमिजिएट फॅमिली आहे म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून म्हणावं असं उघडपणे प्रतिक्रिया आलेल्या नाहीयेत. पार्थ पवार असतील, जय पवार असतील, ते आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत असतात. जय पवारांनी तर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि VSR कंपनीच्या त्या मालकाचा आणि त्या मुलाचा, तर तो म्हणजे विमानाच्या त्या यात बसून कसा झोपा काढत होता आणि त्याच्या बाजूचा पायलट विमान चालवत होता.
त्यामुळे हे किती रिस्की असे प्रश्न करत त्यांनी उपस्थित केलेत, पण माध्यमांमध्ये समोर येऊन ते अजूनही बोललेले नाहीयेत. त्यामुळे आता नेमकी त्यांची भूमिका काय आहे? सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते तर थेट आता घटनात्मक म्हणजे पदावर गेलेत, की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत आणि पार्थ पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे आता जय पवार ज्या माध्यमांसमोर येऊन बोलणार आहेत, तर ते कधी बोलणार आहेत? त्यांची काय भूमिका असणार आहे? ही सुद्धा पाहावं लागणार आहे. पण सुप्रिया सुळेंनी मात्र संसदेत हा मुद्दा उपस्थित केलाय. त्यामुळे आता संसदेत खरं तर असं म्हटलं जातं महाराष्ट्रातले जे काही म्हणजे जे कमी खासदार आहेत ज्यांचं खरं तर खूप स्ट्रॉंग नेटवर्किंग आहे, म्हणजे त्या विरोधी पक्षातल्या असल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जरी असल्या तरी त्या सत्ताधारी पक्षातल्या सुद्धा नेत्यांसोबत खासदारांसोबत त्यांचं नेटवर्किंग स्ट्रॉंग आहे दिल्लीमध्ये. त्यामुळे आता दिल्लीत हा सुप्रिया सुळेंनी विषय मांडल्यानंतर संसदेत उपस्थित केल्यानंतर आता हे प्रकरण पुढे कसं वळण घेत आहे हे पाहावं लागणार आहे. आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा, कारण आपल्या मनात काय चाललंय, कारण 2 महिने झालेत पण अजितदादांचं नेमकं काय झालं याचं उत्तर मिळत नाहीये. आणि कामाचा माणूस गेलाय तर ती खंत जी आहे ती महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात अजूनही आहे. अजूनही विश्वास बसत नाही कधी कधी. पण म्हणतात ना द शो मस्ट गो ऑन, आणि याच एका वाक्यावर खरं तर सुनेत्रा अजित पवार या सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी खूप मोठा संयम, खूप मोठा दुःखाचा आवंठा गळून खरं तर त्यांनी सगळा कारभार हातात घेतलाय आणि त्या पुढे आपलं काम करतायत. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण पुढे कसं जातंय, सुप्रिया सुळेंनी हा मुद्दा उपस्थित केलाय. रोहित पवार याविषयी खरं तर इथे स्थानिक पातळीवर असतील, महाराष्ट्रात असतील, ते खरं तर बोलतायत. आणि देवेंद्र फडणवीसांनी पण त्या दिवशी विधानसभेत ज्यावेळेस ते याविषयी बोलत होते त्यावेळेस त्यांनी हेच स्पष्ट केलं, की म्हणजे जे रोहित पवारांना म्हणायचं ते बहुतांश बऱ्याच आमदारांना किंवा म्हणजे फडणवीसांसह इतरांनाही म्हणायचंय, पण प्रत्येक वेळेस माणूस हा माध्यमांसमोर येऊन व्यक्तच होईल असं नसतं. त्यामुळे फडणवीसांचं म्हणणं आहे, की म्हणजे त्यांचा तर एक असा विश्वासही होता, की मागील 7-8 वर्षांमध्ये खरं तर फडणवीस आणि अजितदादा खूप त्यांच्यातली मैत्री ही खूप घट्ट झाली होती आणि फडणवीस हे राजकीय वर्तुळातले अजितदादांचे सर्वात जवळचे मित्र होते. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण म्हणजे त्यांच्यासाठीही शॉकिंग असेल, कारण त्यामुळेच की काय फडणवीसांनी त्यांच्या पुढच्या ज्या प्रचाराच्या सभा होत्या स्थानिक निवडणुकांमध्ये खरं तर त्यांनी उघडपणे प्रचारच केला नाही आणि त्यांनी म्हटलं की राजकारणात जे ग्रामीण ज्यावेळेस पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस त्या तिथल्या स्थानिक नेतृत्वाला त्यांनी खरं तर ती संधी दिली, पण स्वतः फडणवीस कुठेही प्रचारात उतरले नाही, कारण तो दुखवटा होता, मित्र गमावल्याची भावना होती, तर त्यातून तेही सावरत होते. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण काय, कुठे, कुठल्या दिशेने जात आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तरी आपल्याला याविषयी काय वाटते आपली मतं कमेंट करून जरूर सांगा आणि आपण उद्या पुन्हा दुपारी बातमी मागची बातमी लाईव्ह घेऊन वेगवेगळ्या बातम्या ज्या काही घडत असतात त्या घेऊन आम्ही आपल्या समोर येत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. पण आपल्याला आपल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, आपल्याला आजचं लाईव्ह कसं वाटलं, कुठल्या विषयावर ऐकायला आवडत असतं, प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून व्यक्त व्हा. धन्यवाद. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.